महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, आज खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण एका छकडी शर्यत क्षेत्रातल्या एका नामवंत बैलाची मुलाखत आज घेण्यासाठी खडकवासलाच्या जवळ असलेलं किरकटवाडी या गावात आलेलो आहे। मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव आणि गाव सांगा। बापू बाळासाहेब बांदल, राहणार किरकटवाडी। मालक, सध्या तुमच्या दावणीला असलेलं या बैलाची आम्हाला सगळी माहिती द्या। कुठून घेतला, किती वर्षाचा आहे, कशा शर्यती चालू आहे सध्या? हा कोसा किल्ला रे, आणि हा सातारमधून आणलाय आम्ही। आता शर्यत क्षेत्रामध्ये कसं काम चालू आहे याचं? आता बऱ्यापैकी फक्त पायऱ्या वाचून राहिलाय। म्हणजे पायऱ्या मिळणं कठीण होत आहे का? हा। मग पायऱ्या मिळत नाही याचं कारण पैसे आहे का वेगळं काय? म्हणजे तसं पैसे बी लागतात थोडंफार, त्यांना बी पैशाची, म्हणजे त्यांनी पैसे दिलेले असतात त्यामुळे त्यांना बी पैसे लागतात। मग आपण का नाही देते सध्या? का परिस्थिती किंवा परिस्थिती जरा आपली आहे ना, आपण एवढं काय म्हणजे रिक्स घेत नाही याच्यावर। पण शर्यतीच्या मैदानावर जर बैल गेला तर कन्फर्म सेमी फायनलला जाणारच? हा, जाणार। कशावरून, काय गोष्टी? बैलाला स्पीड आहे ना, तसं ओके, स्पीड आहे बैलाला। मग बैल आणला तेव्हाच शर्यतीत पळत होता का तुम्ही इकडे आणून तयार केला? नाही, तयार केलाय मी। मग तयारीसाठी कुठल्या गोष्टी त्याला सराव असेल किंवा काय? सराव मग त्याला फेर बिर चालू असतं माझ्या फाटीवर नेऊन। कुठे फाटी जवळ तुम्हाला? इथं नांदूची फाटी होती, ती सध्या आता बंद पडली। आता आम्ही असं ऐकलं की शर्यतीच्या बैलांना तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीचा खुराक, वैरण किंवा काय असं वेगळं असतं का? रेग्युलर असतं काय? नाही, आपलं नेहमीप्रमाणे द्यायचं असतं। पेंड, वैरण आणि थोडीशी डाळ बीळ काहीतरी असं द्यायचं। आता जसं तुम्ही म्हणले की पायऱ्या वाचून बैल शक्यतो मैदानावर जाण्याचा राहतो, पण आता असं विचारायचं की एखादं नवीन वासरू असेल किंवा ते थोडंसं पळत असेल तर ते ह्याच्या सोबतीला पायऱ्याला घातलं तर आपण गट नाही पास करू शकत का? नाही, ते टिकत नाही ना याच्या याला। ते दुसरं वासरू जास्त स्पीड जास्त असल्यामुळे खालीच याला तळ जास्त आहे। मग ह्याला पण ह्याच्या ताकदीच्या स्पीडचा बैल पाहिजे। मग आता वायदी द्यायची म्हणले तर कमीत कमी किती असतात वायदीला पैसे? वायदीला तरी काय 15-20 हजार रुपये अशा प्रमाणे द्यायला लागतात। मग आता वायदी देऊन जेव्हा बैल पळवतो किंवा काय, तर वायदी देणं चुकीचं आहे का बरोबर आहे? आता समजा मी का असं विचारतो, कारण एखाद्या पलीकडचा समजा मोठा बैल आहे तर त्या मालकाने पण कदाचित लय मेहनत घेतली, कष्ट घेतले, पैसे त्याच्यात घातले, वैरण खुराक किंवा बाकीचंही असेल, तर मग वायदी देणं बरोबर आहे का अयोग्य? काय सांगतात? तसं बरोबर बी त्यांनी बी खर्च केलेला असतो। जो तो मालक कसं पुढे जाण्याकरता काहीतरी खटपटी चालू असतात माणसांच्या, असंही। आता एक विचारायचं की समजा एखादा मोठा बैलाचा पायरा आपल्या बैलांना मिळाला तर त्याच्यामुळं आपला बैल सेमी, गट आणि फायनल पण राहील, तर हे झाल्याने पुढील भविष्य काळात मग आपल्या बैलाला जसं आज आपल्याला एखाद्याला विनवणी करावी लागते की पायरा दे, पैसे देऊन पायरा घेण्याचं, तसं उद्या भविष्य काळात जर आपला बैल असा नंबरात राहायला लागला तर त्याच्यातून आपल्याला पण वायदेसाठी हे होऊ शकतं का? हा, मग आपण फक्त टेम्पो भाडं हे असलंच घेणार, जास्त काही नाही आपल्याला, अपेक्षाच नाही पहिल्यापासून। आता तुम्ही एवढे वर्ष तुमच्या दावणीला अजून एक जुना बैल आहे काहीतरी बराचसा 10-15 वर्षाचा, माझी बनशी आणि इट्ट्या पळायचा, चांगली बैल पळायची बिनजोडला। काय होती त्यांची एखादी शर्यत सांगा की शर्यतीत कसा पळ असायचा? शर्यतीत म्हणजे असं झालं की आम्ही गुजरवाडी होत्या, मुंबईच्या शर्यती भरल्या होत्या आणि त्याच्यात एक मी शर्यत धरली होती 5,000, ती मारली होती मी। ओके, बंदीच्या अगोदर? ती 5,000 आणि 2 बादल्या भेट झाली ती मला। मोठ्या आनंदाची गोष्ट होती ती। तेवढंच बक्षीस म्हणजे जसं काय मला मिळण्यासारखं। पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात शर्यती होतात, आता तसं पाहिलं गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात होतात ते, मग त्याच्यामध्ये आपण कमीत कमी काही 1-2 फाटीला पण घेऊन जाणं अवघड होतंय का सध्या? तसा नेतो मी कधीतरी, पण जास्त नाही खेळत। पण आता एक गोष्ट मला असं विचारायची आहे की एखादा जेव्हा समोरचा म्हणतो की वायदी मिळाली तरच बैल आम्ही देऊ, पण एखादा पलीकडच्या एखाद्या बैल मालकाला असं नाही वाटत का वायदी एक वेळेस बाजूला राहू द्या, बैल नंबरात पाळणार आहे, तेवढ्या ताकदीचा आहे की जेणेकरून सेमी, गट, सेमी आणि फायनलला बैल राहील आपला, तर मग तशा ह्याच्यातनं पण मालक द्यायला कानकूच करतात का? कानकूच होती, कारण त्यांना आज भरपूर बैल आहे, मग त्यांच्या बैलगाडा शर्यत बंदी उठली, आज ज्या काही पद्धतीचे दिवस तुम्हाला अनुभवायला मिळतात ते चांगले आहेत का वाईट आहे, काय सांगते? आता चांगलेच झाले चालू झाल्यामुळे, कारण का मी बंदीत 10-15 वर्षे बैल सांभाळलेत, इकला नाही बैल, एक दिला तेवढा, तो मारित होता जास्त त्यामुळे देऊन टाकला त्याला। मग तो पळायलाच गेला? पळायला। आता काल परवाच नंबर केला त्यांनी इथं बोरमध्ये।
आता एक गोष्ट, बंदीमध्ये आपल्या बैलांचं वय बरंच बंदीच्या काळात निघून गेलं, तर त्याचं वाईट वाटतं काय? हा मग काय, आता चांगला स्पीडचा बैल होता मग बनशी, म्हणजे जर शर्यत धरली तर तो हरतच नव्हता कधी. कसा कुठल्या कुठल्या बैलांबरोबर पायरा झालेला होता त्याचा? तो घरचीच गाडी पळायची, दोन्ही बैल घरचे असायचे? दोन्ही घरची. आता असं ऐकलंय की आता बऱ्याचदा आपण बघतो की सगळे मालक जे आहेत की जी एक बैल तुमचा, एक बैल एखाद्या दुसऱ्याच्या दावणीचा, आता घरची गाडी दोन्ही बैल क्वचित पाहायला मिळतात. नाही, मी असं या फाटीवरती आहे ना, या माझा एक मुलगा आणि अजून एक हगवण्याचा एक पोरगा होता, आणि ती काय 10-12 वर्षाची पोरं, आणि मी स्वतः ड्रायव्हर बसून ती शिकवलेली गुरी होती, आणि ती भरपूर पळाली. म्हणजे कमीत कमी किती जण तुम्ही शर्यतीच्या मैदानावर जायचे त्यावेळेस? आम्ही तिघच असायचो, तिघांमध्ये? हा, तिघात शर्यत मारायचो मोठी सुद्धा. आज आता तसं पाहिलं गेलं तर आम्ही कॅमेऱ्यात बरेच जण बघतोय, लाईव्ह पाहतोय की एखाद्या प्रत्येकाच्या बैलजोडी मागं ताप असतो. काही गरज नाही, काय गरज असती, पण आमच्याकडे तेवढी नव्हतीच ना, मेजॉरिटीच नसायची. तिघाच मॅनेज करायचो. मग गाडीत बैल भरणं असेल, उतरणं, तिथनं सगळं. मंडळी, आज खरं तर खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आज बऱ्याच दिवसांनी आपण आज वेगवेगळ्या पद्धतीच्या मुलाखती घेत आलेलो आहोत. आणि आज छकडी शर्यत क्षेत्रातले एक जुने जाणकार शेतकरी, त्यांनी बंदीचा काळ देखील त्यांच्या बैलांनी बराचसा अनुभवला, त्या संदर्भातली माहिती दिली. मालक, एकदा नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. बापू बाळासाहेब बांदल, राहणार किरकटवाडी, 73 50 20 71 75. मालक, आता एक शेवटचा प्रश्न. आता तुमचे इथं मित्र आहेत, यांची आम्ही आज मुलाखत घेतली, तर त्यांनी एक नवीन नुकताच एक खोंड आणलाय. आता या खोंडाच्या तयारीसाठी ते कशी सुरुवात करतील, काय मार्गदर्शन असणार तुमचं त्यांना? काय, त्यांना असं थोडं हळूहळू फेरे काढण्याची, बैल टाकून काढायला लागणार. पण आता मालक तर म्हणले की ह्या परिसरात एवढं मैदान किंवा फाटी नाही, तर मग ते फाटीवर न नेता कसा सराव? मग रस्त्याने चालवणे, नुसतं चालवून पण त्याला सराव चालवायचं, आणि मग नंतर फेरा टाकायला न्यायचं. मग फाटी यायलाच लागतं. आता छकडी शर्यतीमध्ये बुजार वासर जास्त का कशी वासर नक्कीच पळणारे असतात? तशी बुजार बी पळतो आणि बिनधास्त बी पळतो. आता शर्यतीतला एवढा अनुभव आहे, आता बरेच जणांना कधी कधी फाटी आपल्याला कोणती मिळेल माहिती नाही. कधी समजा शेवटची फाटी लागली पब्लिकच्या बाजूनी, तर त्यावेळेस बैल पब्लिकच्या बाजूनी पाळण्यासाठी त्याला कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग लहानपणापासूनच दिलं पाहिजे? ट्रेनिंग म्हणजे बैल आहे ना, काय मी उघड्या आणला की बैल पब्लिकला बी चालतो. ओके. हां, मग पब्लिक लावून जर हाणलं ना, तर मग कधी कधी मध्ये पब्लिक नसतं, मग बैल तेवढ्या सापटीतून बाहेर जायला बघतो. मग समजा आता तुम्ही असं म्हणले की एखाद्या बैलाला समजा पब्लिकची सवय जास्त असेल, जर त्याला फाटी जर बाजूची नाही आली मधली आली, तर मग त्यावेळेस तो पळणार ना? पळतो. आणि आपण बऱ्याचदा छकडीच्या मैदानावर एक पण बघतो की एखाद्या गटाला कदाचित 7 तास असतील, तर कदाचित 2च गाड्या पळत असतात, तर त्यावेळेस मग ते पब्लिक त्याच्या बाजूला येऊन थांबतं. त्याचं मूळ कारण तेच असतं का, की त्याला सवय असते पब्लिक. जर पब्लिक नसेल तर ते फाटी बाजूला जाऊ शकतो. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज या जुने जाणकार शेतकऱ्यांचा, शर्यत क्षेत्रातल्या अनुभवी लोकांचा अनुभव आपण तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि छकडी शर्यत असेल किंवा प्रत्येक शर्यतीतल्या मालकाने त्याच्या बैलाला मायक्रोचिप बसवावी, की जेणेकरून आज छकडी शर्यतीतले बैल बडवलेले नसतात. मग त्या माध्यमातून कधी जेव्हा बैलाला आराम दिला जातो, एखादी दुसरी गाय भरवली जाते, तर एखाद्या पळणाऱ्या प्रसिद्ध बैलाची वंशावळ, त्याची पेडिग्री किंवा त्याची पुढची पैदास हे आपल्याला पाहायला मिळेल. मंडळी, अशाच प्रकारची माहिती आपण अधिक पाहत राहूया. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मंडळी, खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.